मंडळी, महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीत मिठाचा खडा पडू नये म्हणून मुख्यमंत्री पदाचा दावा सोडल्याचं सांगितलं. काल त्यांच्या दरे गावातून त्यांनी तब्येत बरी नसताना पत्रकार परिषद घेतली. तसंच ते थेट सत्तेत न राहता इथून पुढे पक्षप्रमुख म्हणून काम पाहतील असं बोललं जातंय. पण मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडला असला तरी शिंदे यांचा उपमुख्यमंत्री पदासोबत गृहमंत्री पदावरचा दावा मात्र कायम असल्याचं दिसतंय. कारण काल श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री करण्याबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी एकदम नाही असं सांगितलं नाही, तर त्याबद्दल चर्चा सुरू आहे असं त्यांनी म्हटलंय. आणि त्यांचे मंत्री सुद्धा म्हणजेच संजय शिरसाट, गुलाबराव पाटील किंवा मग शंभूराजे देसाई असतील यांनी गृहमंत्रीपद आमच्या पक्षाला देणं हा नैसर्गिक न्याय आहे असं म्हटलेलं आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री पदाची चर्चा मागे पडून महायुतीचं गोडं गृहमंत्री पदावर अडलंय असं बोललं जातंय. पण गृहमंत्रीपद इतकं महत्वाचं का आहे? का शिंदेंना मुख्यमंत्री पदापेक्षा गृहमंत्री पदाची जास्त आशा आहे? थोडक्यात समजावून घेऊयात. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. म्हणजे तुम्हाला बुद्धिबळाचा खेळ माहिती असेल. त्यात हत्ती, घोडे, उंट, प्यादे, राजा असे कॅरेक्टर असतात. कुणी आडवा चालतो, कुणी उभा, कुणी तिरपा, तर कुणी अडीच पावलं. प्रत्येकाची स्ट्रेंथ वेगळी आहे. पण त्यात आणखी एक महत्वाचं कॅरेक्टर असतं आणि ते म्हणजे वजीर, जो आडवा, उभा, सरळ कसाही चालून बुद्धिबळाच्या पटलावर आपली दहशत कायम ठेवतो. समोरच्या शत्रूला नामोहरण करतो. जोपर्यंत वजीर जिवंत आहे तोपर्यंत राजा शाबूत असतो. आणि म्हणून बुद्धिबळाच्या खेळात वजीराचा इम्पॉर्टन्स खूप महत्वाचा आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल आता मी तुमच्या पुढे हे बुद्धिबळाचं ज्ञान का पाजळलं, तर ऐका. महाराष्ट्राच्या राजकीय बुद्धिबळाच्या पटलावर राज्याचं गृहमंत्रीपद ज्याच्या हाती, तो ठरतो खेळातला वजीर. कारण त्याच्या हाती पॉवर असते आणि त्या जोरावर वजीर कधीही बाजी पलटवू शकतो. पण त्याची जाणीव असल्यानं शिंदेच्या शिवसेनेचे नेते सातत्यानं गृहमंत्रीपद त्यांच्या पक्षाला मिळावं म्हणून फिल्डिंग लावत आहेत. शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट म्हणाले की जर मुख्यमंत्रीपद त्यांना मिळणार असेल तर आम्हाला उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद मिळावं, हा नैसर्गिक न्याय आहे. त्यानंतर शंभूराजे देसाई यांनी त्यांचीच री ओढली. त्यांच्या म्हणण्यानुसार 2022 साली जसं भाजपानं मुख्यमंत्रीपद आम्हाला देऊन स्वतःकडे उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद ठेवलं, सेम त्याच न्यायानं आता भाजपानं मुख्यमंत्रीपद घेतल्यानंतर आमच्यासाठी गृहमंत्रीपद सोडणं भाग आहे. दरम्यान त्यांना डिवचण्यासाठी अजितदादा गटाचे नेते अमोल मिटकरी म्हणाले ज्यांचा मुख्यमंत्री ते त्यांच्याकडेच गृहमंत्रीपद सुद्धा ठेवतील. या न्यायानं देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहमंत्री पदाची जबाबदारी राहील. तर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एकदा का गृह खातं एकनाथ शिंदे यांना मिळालं की ते भाजपवर दबाव टाकायला मोकळे, अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं होतं. नंतर त्यांनी ते ट्विट डिलीट केलं. मात्र या सगळ्यावर अजून चर्चा सुरू आहे आणि महायुतीच्या बैठकीत यावर तोडगा निघेल असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे. म्हणजे सध्या गृहमंत्री पदावरून राज्याच्या राजकारणात आणि महायुतीच्या अंतर्गत गोटात भडका उडालाय हे नक्की आहे. मग आता प्रश्न असा उरतो की हे गृहमंत्रीपद इतकं महत्वाचं काय? तर ऐका. म्हणजे राज्याच्या राजकारणात जसं मुख्यमंत्रीपद महत्वाचं आहे तसंच गृह, वित्त, महसूल, ऊर्जा, कृषी, सार्वजनिक बांधकाम, उद्योग, माहिती व तंत्रज्ञान, शिक्षण, रोजगार अशी अनेक खाती महत्वाची असतात. सध्या महाराष्ट्र शासनाच्या अख्ख्यात जवळपास 67 खाते असून अजून भविष्यात त्या मंत्रिपदाच्या खात्यांची वाढ होऊ शकते असं बोललं जाते. वेगवेगळ्या विभागासाठी वेगवेगळी खाते असताना सुद्धा चर्चा मात्र नेहमी मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि अर्थमंत्री यांचीच होते. आजपर्यंत जास्त करून मुख्यमंत्री पदाभोवती महाराष्ट्राचं राजकारण फिरत राहिलं. इतकंच नाही तर बऱ्याच वेळा मुख्यमंत्री झालेल्यांनी गृह खातं पण स्वतःकडेच ठेवून घेतल्याचं दिसून आलं. अगदीच सांगायचं झालं तर 1978 ते 1995 या काळात राज्याचं गृह खातं तत्कालीन मुख्यमंत्री पदांनी सांभाळलं, ज्यामध्ये शरद पवार, अंतुले, बाबासाहेब भोसले, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, शिवाजीराव निलंगेकर पाटील आणि सुधाकरराव नाईक यांचा समावेश होता. पण 1995 मध्ये राज्यात शिवसेना भाजप युतीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्रीपद आधी मनोहर जोशी आणि नंतर नारायण राणे या शिवसेनेच्या नेत्यांकडे गेलं. तर उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद भाजपकडे म्हणजेच गोपीनाथ मुंडे यांच्याकडे असा फॉर्म्युला राबवण्यात आला. पुढे बराच काळ म्हणजे 1999 पासून काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीनं सुद्धा मंत्र्यांच्या खातेवाटपाबाबत तो युतीचाच फॉर्म्युला कायम ठेवला. त्यामुळे मुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे आणि उपमुख्यमंत्रीपद व गृहमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहिलं. त्यामुळे 1999 ते 2014 पर्यंत गृह खात्याची जबाबदारी ती राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती. 2014 मध्ये पुन्हा भाजप सेनेचं सरकार सत्तेत आलं. त्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदच नव्हतं. मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी गृह खातं आपल्याकडे ठेवलं होतं. पूर्ण 5 वर्ष त्यांनी हे खातं कोणालाही दिलं नाही. त्या कालावधीत सेनेला दुय्यम दर्जाची खाती दिली गेली होती. त्यानंतर 2019 साली पहिल्या 2.5 वर्षात उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी करत सत्ता आणली. ते मुख्यमंत्री झाले, पण तेव्हाही त्यांना गृह मंत्रालय मिळवता आलं नाही. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख यांच्याकडे ते पद सोपवलं होतं. दरम्यान अनिल देशमुख यांच्यावर अनेक आरोप झाले, त्यामुळे त्यांना या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर 2022 मध्ये शिंदेंनी बंड करत भाजपशी हातमिळवणी केली. ते मुख्यमंत्री झाले, पण तेव्हाही भाजप फडणवीसांकडे उपमुख्यमंत्रीपद व गृहमंत्रीपद ठेवण्यात यशस्वी झालं होतं.
1995 पासून आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांना भाजपकडून वाटाघाटीत कधीच गृह खातं मिळवता आलं नाही. त्यामुळं आता गृह खातं किंवा गृहमंत्रीपद भाजपकडून सोडवून घेण्यात शिंदेना यश येणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. 2022 साली शिंदे यांनी जे शिवसेनेत बंड केलं ते सुद्धा कधी होणार नाही असंच लोकांना वाटलं होतं. पण शिंदे यांनी ते बंड करून दाखवलं आणि वर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून स्वतःच्या नेतृत्व गुणाची चमक दाखवून दिली. त्यामुळेच आता जे आधी झालं नाही ते मी करून दाखवणार असं म्हणणाऱ्या शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद व गृहमंत्रीपद हवं असल्याचं समजतंय. मुख्यमंत्रीपद सोडलं असल्यानं शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद मिळवण्याची शक्यता आहे. पण मंडळी, उपमुख्यमंत्रीपद हे घटनेत लिहिलेलं पद नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री पदापेक्षा एकनाथ शिंदे यांना गृह मंत्रालय स्वतःकडे हवं आहे असं कळतंय. आता भाजपकडून त्यांची ही मागणी पूर्ण केली जाऊ शकते का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. त्याउपर राज्य सरकारमध्ये 12 मंत्रीपद व विधान परिषदेचे सभापती पद सुद्धा एकनाथ शिंदे यांना हवंय. राज्यात महाविकास आघाडी सरकार असतानाही शिंदेकडे नगर विकास विभागाचा कारभार होता. याच खात्याच्या माध्यमातून त्यांनी शिवसेनेच्या आमदारांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला होता. त्यासाठी त्यांना काही वेळा अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी संघर्ष करावा लागला. आताही शिंदेना नगर विकास खातं आपल्याकडे हवंय. जर सर्वोच्च पद मिळत नसेल तर गृह विभाग मिळवून राज्याच्या सत्ताकारणात वर्चस्व राखण्याचा एकनाथ शिंदेचा प्रयत्न आहे असं बोललं जातंय. म्हणजे राष्ट्रवादीच्या आर पाटलांनी गृहमंत्री पदाचा कार्यभार सांभाळेपर्यंत गृह खात्याला म्हणावं तितकं ग्लॅमर मिळालं नव्हतं. त्यांच्या गृहमंत्री पदाच्या कार्यकाळात आबांनी जी काही कामं केली त्यामुळं गृहमंत्री पदाला पण एक वजन आणि ग्लॅमर प्राप्त झालं. आबांनी घेतलेले डान्स बार, दारूबंदीचे निर्णय असोत किंवा मग पोलीस भरतीच्या माध्यमातून राज्यातील तरुणांना उपलब्ध करून दिलेल्या रोजगाराच्या संधी असोत, त्यांच्या निर्णयामुळे आजही कर्तव्यनिष्ठ गृहमंत्री म्हणून त्यांचं नाव निघतं. असो, कायदा सुव्यवस्था जपणे, गुन्हेगारीला आळा घालणे, कायद्याचं कठोर पालन होण्यासाठीची यंत्रणा राबवणे, नागरिकांना सुरक्षितता प्रदान करणे, शासन आणि प्रशासन यांच्यातील कार्याचा समन्वय साधून नागरिकांना सुविधा पुरवणे, अशा अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या गृह खात्याकडे असतात. पण मंडळी, ही वरवरची घटनात्मक दिसणारी कामं सोडून सुद्धा प्रशासनावर असलेली थेट कमांड, पोलीस यंत्रणेशी असलेला समन्वय, त्यातून मित्र आणि शत्रू पक्षातील लोकांवर ठेवता येणारा अंकुश, राज्याच्या सत्ताकारणातलं एक महत्त्वाचं आणि ताकदीचं पद आपल्याकडे असल्याचं समाधान आणि वेळप्रसंगी राजकारणात अंतर्गतरित्या दबावाची खेळी करण्यासाठी लागणारी सुसज्ज व्यवस्था, यासाठी सुद्धा अनेक पक्षातील नेत्यांना गृहमंत्रीपद आपल्याकडे हवं असतं. जेणेकरून भविष्यात सुद्धा राज्याच्या राजकारणात आणि सत्ताकारणात आपली बार्गेनिंग पॉवर टिकून राहावी, हा सुद्धा त्यामागचा उद्देश असतो. मग कुणामागे ईडी लावायची, कुणाच्या घोटाळ्याची चौकशी करायची, कुणाच्या चौकशीच्या फाईलवर कोणत्या वेळी सही करायची आणि कुणाला कुठं कसं नामोहरम करायचं याचा कंट्रोल येत असल्यानं राज्याच्या राजकारणात गृहमंत्री पदाला अनन्यसाधारण महत्व आहे. आणि म्हणून राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री पदाला चेक बॅलन्स करणाऱ्या गृहमंत्री पदाची जबाबदारी प्रत्येकाला आपल्याकडे हवी असते. आणि तीच आस आता एकनाथ शिंदे यांना आहे, कारण त्यांना राज्याच्या बुद्धिबळाच्या पटलावरचा वजीर व्हायचं असं बोललं जातंय. पण मंडळी, तुम्हाला नेमकं काय वाटतंय? भाजप एकनाथ शिंदे यांना गृहमंत्रीपद देईल का? तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष बारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.